जर तुम्हाला पारंपरिक रेसिपीपेक्षा वेगळं काहीतरी करून पाहायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। इथे आपण बेसनाच्या लाडूचं भाजून ठेवलेलं पीठ घेतले। याला वाटीने मापून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं करून घेऊया, थोडंसं तूप घालून, म्हणजे यामधल्या सगळ्या गुठळ्या निघून जातील आणि पीठ एकसारखं भेटेल आपल्याला या वडीसाठी। आता ही वडी कुठली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे आपण ही वडी तयार करण्यासाठी हलवाईसारखं कुठेही मैदा किंवा मिल्क पावडर वापरली नाही। इथे ही वडी फक्त आपण बेसन पिठापासून करतोय। बरं, हे बेसन पीठ ही अगदी खमंग भाजलेलं आहे, त्यामुळे वडीचा रंग बदलतो का किंवा यामध्ये आपल्याला कलर टाकण्याची गरज भासते का तेही आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात। थोडं थोडं करून मिक्सरच्या जारमध्ये हे पीठ घातलं, थोडंसं तूप घातलं आणि याला छान फिरवून घेतलं। अगदी स्मूथ पीठ इथे तयार झालं। उरलेलं बेसन लाडूचं पीठही आपण असंच फिरवून घेऊया आणि एका स्टीलच्या टोपल्यामध्ये काढून घेऊया। इथे आपलं पीठ परफेक्ट तयार झालंय। बरं, ही वडी तयार करताना तुम्हाला जर जायफळ किंवा विलायचीचा वास जर या वडीला आवडत असेल तर तेही तुम्ही इथे घालू शकता। मी लाडूचं पीठ भाजतानाच यामध्ये विलायची पावडर घातली होती। पीठ अगदी तुपामध्ये छान मुरलं गेलंय, विलायचीचा वासही खूप छान येतोय। हे पीठ जवळपास 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मी भाजून ठेवलं होतं लाडू तयार करण्यासाठी, पण काही कारणामुळे लाडू तयार करणं राहून गेलं आणि हे पीठ डब्यात तसंच राहिलं। म्हणूनच या पिठापासून आपण तयार करतोय ही वडी। ही वडी तयार करण्यासाठी आपण पाक तयार करून घेतोय। तर हा पाक आपल्याला एकतारी तयार करून घ्यायचा आहे आणि साखर भिजेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। सारखं ढवळत राहायचंय आणि ही साखर इथे विरघळून घ्यायची। एकतारी पाक यासाठी करायचा आहे की लाडूचं पीठ आपलं छान खमंग भाजलेलं आहे, त्यामुळे ही वडी तयार करताना या पिठाला जास्ती पाकामध्ये शिजवण्याची गरज भासणार नाही। जर तुम्ही जास्ती पाकामध्ये हे पीठ जर शिजवलं तर तुमची वडी काळी पडू शकते, त्यामुळे परफेक्ट एकतारी पाक तयार करून घ्यायचा आणि हे पीठ थोडं थोडं करून या पाकामध्ये घालून घ्यायचं। बरं, पाकामध्ये पीठ घालत असताना गॅस मंद ठेवायचा, अगदीच गॅस बंदही करायचा नाही, नाहीतर त्याची शिजण्याची प्रक्रिया बंद होते आणि वडी तयार करताना किंवा तयार झाल्यानंतर तुटते, ती व्यवस्थित होत नाही। त्यामुळे मंद गॅसवरती या पाकामध्ये हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं। एका हाताने पीठ सोडायचं आणि एका हाताने विस्कने या सोडलेल्या पिठाला पाकामध्ये फिरवून घ्यायचं। मंद गॅसवरतीच या पिठाला एक चट आली की यामध्ये आपण थोडं थोडं करून उरलेलं तूप घालून घेणार आहोत। इथे आपला चमचा मोठा आहे म्हणून 1 चमचा तूप घालते आणि हे तूप या पिठामध्ये छान मुरू देते। तूप घातल्यानंतर सतत ह्या मिश्रणाला हलवत राहायचं, नाहीतर मिश्रण खाली लागतं। लो टू मिडियम गॅस करत करत उरलेलं ही तूप आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि छान चट देऊन ह्या वडीच्या मिश्रणाला शिजवून घेऊयात। आता हे परफेक्ट झालंय की नाही हे ओळखायचं कसं, तर ते कढईलाही सोडतं। थोडंसं पीठ बोटाच्या साहाय्याने गोल केलं तर ते अगदी इझिली गोल होतं, त्याच पद्धतीने ते मोडतंही किंवा दबलंही जातं अगदी इझिली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिठाला तुपाची चकाकी येते। इथे आपलं हे वडीचं मिश्रण परफेक्ट तयार झालं। वडीचं मिश्रण तयार होत होतं त्याच वेळेला आपण ट्रेला तूप लावून घेतलं। तुम्ही इथे बटर पेपर किंवा बटर लावलं तरीही चालेल। तूप लावून घेतलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण घातलं, एकसारखं याला पसरून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवलं। हे मैसूर पाकाच्या वडीचं मिश्रण परफेक्ट सेट झाले। कलरचा वापर न करताही या वडीला खूप छान रंग आलाय, तेवढीच ती सॉफ्टही झाली आहे। आपण उरलेल्या लाडूच्या बेसन पिठापासून ही टेस्टी मैसूर पाक तयार केलाय। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की करा आणि अशाच नव्या कल्पक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला, परत भेटूया।